विरोधकांसह कार्यकर्त्यांना अडचणीच्या शेवटच्या टप्प्यात आठवणारा नेता, जनतेचा आधारवड पृथ्वीराज बाबा देशमुख यांचा संघर्षमय प्रवास आणि विकासाचा ध्यास. कडेगाव पलूसच्या मातीतून उभा राहिलेला लोकनेतृत्वाचा प्रेरणादायी अध्याय. कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या इतिहासात एक ठळक नाव म्हणजेच पृथ्वीराज बाबा देशमुख. जनतेशी नाळ जुळवून विकासाचा ध्यास घेत आणि संकटाच्या काळात खंबीरपणे उभे राहून त्यांनी स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आज दिनांक 5 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस साजरा होत असून हा दिवस त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा आणि प्रेरणा घेण्याचा आहे. संघर्षातून उभा राहिलेला वारसा 1995 साली धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा ऐतिहासिक लढा देत संपतरावजी देशमुखांना आमदार झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली टेंभूसारख्या महत्त्वाकांक्षी सिंचन योजनेची आणि डोंगराई उद्योग समूहाची पायाभरणी झाली. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली. याच कठीण काळात नेतृत्वाची जबाबदारी पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या खांद्यावर आली. पोटनिवडणुकीत जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत विधानसभेत पाठवला आणि तिथूनच सुरू झाला त्यांच्या विकास प्रवासाचा नवा अध्याय. त्यांनी आपल्याला मिळालेल्या 3.5 वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत टेंभू आणि ताकारी यांसारख्या महत्त्वाच्या सिंचन योजनांचा सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांना टेंभूच्या पाण्यासाठी तर तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांना ताकारीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर आणलं होतं. यामागे शेतकऱ्यांच्या शेत शिवारात पाणी पोहोचावं हीच त्यांची प्राथमिकता आणि तळमळ होती. पुढे त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी 6 ते 7 दिवसांचं उपोषण करून प्रशासनाचं लक्ष वेधलं. शेवटी पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्यावरच त्यांनी उपोषण मागे घेतलं. हा संघर्ष त्यांच्या जिद्दीचा आणि शेतकरी प्रेमाचा जिवंत पुरावा आहे. कडेगाव पलूस मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी औद्योगिक क्षेत्रालाही तितकाच प्राधान्य दिले. पलूस, सांडगेवाडी आणि कडेगाव शाळगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना त्यांनी मोठा आधार दिला. उद्योग वाढीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत रोजगार निर्मितीला चालना दिली. दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, विकासाचा स्पष्ट रोडमॅप. पृथ्वीराज बाबा देशमुख यांचे नेतृत्व केवळ वर्तमानापुरतं मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांचा विचार करून काम करणार आहे. मतदारसंघातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण आणि उद्योग यांचा समतोल साधत त्यांनी विकासाचा ठोस आराखडा उभा केलाय. आजचा निर्णय उद्याच्या पिढीसाठी या भूमिकेतून त्यांनी अनेक उपक्रम राबवलेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिकच दृढ झालाय. युवा वर्गाशी सतत संपर्क ठेवत त्यांना योग्य दिशा देण्याचं कार्य त्यांनी सातत्याने केलंय. शिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि कौशल्य विकास यासाठी त्यांनी युवकांना प्रोत्साहन दिलं. अनेक तरुणांना सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे ते केवळ नेता नसून युवकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरलेत. संकटात धावून येणारा नेता, माणुसकीचा खरा चेहरा. नैसर्गिक आपत्ती असो, वैयक्तिक अडचण असो किंवा सामाजिक प्रश्न, प्रत्येक संकटाच्या वेळी पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी तत्परतेने मदतीचा हात पुढे केलाय. जनतेच्या अडचणी म्हणजे माझी जबाबदारी या भावनेतून त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिलाय. त्यांच्या या माणुसकीपूर्ण स्वभावामुळेच ते कार्यकर्त्यांसह विरोधी लोकांच्या मनात एक विश्वासार्ह आणि जिव्हाळ्याचा नेता म्हणून ओळखले जातात. राजकारणात कार्यकर्ते आणि जनतेसोबतच विरोधकांनाही विश्वास वाटणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. अडचणीच्या शेवटच्या टप्प्यात आठवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आता तयार झाली आहे. साधेपणा, स्पष्ट वक्तेपणा आणि जनतेशी असलेला जिव्हाळा यामुळेच ते सर्वसामान्यांच्या मनात घर करून आहेत. सामाजिक बांधिलकी आणि लोकसंपर्क, राजकीय कार्याबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. गरजूंसाठी मदतीचा हात, युवकांना मार्गदर्शन आणि समाजहिताचे विविध उपक्रम यामुळे त्यांचं कार्य अधिकच व्यापक झालंय. आज 5 एप्रिल रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांकडून शुभेच्छांचे वर्षाव होत आहेत.
विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे आणि सेवा उपक्रमांचं आयोजन करण्यात येते. पृथ्वीराज बाबा देशमुख यांचा प्रवास हा केवळ राजकीय नाही, तर तो संघर्ष, सेवा आणि विकास यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत त्यांनी कडेगाव पलूस मतदारसंघाच्या प्रगतीत मोलाचं योगदान दिले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. असाच नेता प्रत्येक मतदारसंघाला लाभावा हीच जनतेची भावना. स्पेशल रिपोर्ट शिवाजी मोहिते. पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.